सर्वदोषव्यपेतम् सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सुनित्यम् सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाते सदा सेव्यमानम् विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनाद्यन्तमानन्ददन्तम् श्रीगुरुभ्यो नमः। ब्रह्मणोऽपि ह्यमुक्तस्य न काम हतता परा तस्यापि कामे क्षणव्यवहतिर्भवेत्। अमुक्त असणारा जो ब्रह्म असतो म्हणजे अजून जो मुक्त झालेला नाही तो ब्रह्म न काम हतता परा काम हतता श्रेष्ठ असणाऱ्याची नसते मोठ्या प्रमाणे काम दूर करावेत असं नसतंय त्याचं त्याचे काम असतातच त्यालाही काहीतरी कामना असतील क्षणव्यवहित भवेल क्षणापर्यंत कामामध्ये तो व्यवहित होतो व्यवस्थित होतो त्याच्यात राहतो कामहतता कामेन उपद्रव कामहतता शब्दाचा अर्थ काय कामाने जो उपद्रव ज्याला प्राप्त झालेले असतात काम कारणाने काम म्हणजे इच्छा हम्म उपद्रव त्या कामाच्या मुळे उपद्रव येणं हे कामहतता ब्रह्मोपि अत्यल्प दुःखं स्यात् ब्रह्मदेवाला देखील थोडं तरी का होईना अत्यल्प सुख तरी हे सुखता ब्रह्मणोपी अत्यल्प दुःखं स्यात् थोडं तरी का होईना दुःख राहील तर अभिमानतः ते देखील ते दुःख जरी असलं तरी अभिमान राहते जरा मी केलं असं काम केल्या कारणाने मला दुःख झालं अशा प्रकारचा अभिमान राहत नाही नास्ते आत्मसंबंधतया आपल्यासाठी आपल्या शरीरामुळे झालेलं आहे असं नसते भोगाभावात काहीच भोग नसतात ना त्याला दुःख सुख कोणतेच भोग नसतात भोगाभावात कसंच जे काही अत्यल्पपणे असंबद्ध असतात अशा प्रकारचे दुःख त्याला होत असते ते आपल्यामुळे झालेलं आहे असं वाटत नसते परमात्म्याने दिलेलं आहे असं समजून घेत असतो तो. असं त्याला अभिमान ठेवून घेत नाही तो मग त्या अन्य कशाची तर दुसऱ्या कोणाचं तरी का होईना त्याला लागतं म्हणलं तर श्रोत्रियस्य अकामहतस्य श्रोत्रिय असणारा ब्राह्मण काम अकामहत असणारा ब्राह्मण त्याचा कोणाच तरी लागतं तेही नसते ब्रह्मणा समम सुखम युज्यते ब्रह्माच्या बरोबरच सुख मिळत असते ब्रह्माने जसं सुख प्राप्त केलेलं असतं वारंवार घेतलं असते तशा प्रकारचं सुख होते श्रोत्रिय असणाऱ्या व्यक्तीला ज्ञानम अप्रतिघम यस्य वैराग्यंच ज्ञानम अप्रतिघम यस्य वैराग्यंच जगत्पते ऐश्वर्यंच धर्मच्च सर्व चतुष्टयम ज्ञान कसं असतं अप्रतिहत अप्रतिहत म्हणजे कोणत्याही दुसऱ्या कोणत्याही विषयाच्या मुळे लोभ इत्यादिकाच्या मुळे अप्रतिहत हात झालेला नसावा काहीतरी थोडस कमी जास्त झालेलं असं नसावा यश वैराग्यांच्या आणि ज्याला वैराग्य देखील जगतपती असणाऱ्या परमात्म्याच्या मुळे दिलेलं प्राप्त झालेलं वैराग्य असते त्याला जे ब्रह्मदेवाला जे काही ऐश्वर्य आलेलं असतं ते देखील धर्म देखील जे काही आचरण करत असतो ते सगळे काही गोष्टी परमात्म्याच्या अनुग्रहामुळे जगतपती असणाऱ्या परमात्म्याच्या कारणामुळे मिळत असतात इत्यादी ना श्रोत्रियत्वादि गुणे तस्यैव अन्येभ्य आधिक्यात म्हणून श्रोत्रिय इत्यादी जे गुण आहेत की नाही श्रोत्रिय ज्ञान वैराग्य ऐश्वर्य धर्म हे सगळे त्याला कसे असतात सगळ्या इतर लोकांच्या पेक्षा अधिक असतात असं असतंय त्याचं
इंद्रिय पदात विरक्तस्य इंद्रिय समम सुखम. पहा, इंद्रिया इंद्रपदापासून विरक्त झालेला जो असतो की नाही, त्याला ज्याला इंद्राच्या पद प्राप्त व्हावं अशी इच्छा असते ना, तो इंद्रपद प्राप्तीसाठी योग्य आहे. ज्याला इंद्राचं पद मला मिळावं अशी इच्छाच नसते अशा प्रकारचे, तर त्या इंद्रपदात विरक्तस्य इंद्र समम सुखम, तशा व्यक्तीला इंद्रासारखं सुख मिळतं असं म्हणून म्हणायचं मला येत नसतं. ब्रह्मपदात विरक्तस्य तत्समम इत्यत्र, ब्रह्मपदापासून विरक्त झालेलं असतोय त्याचा आणि इंद्रापासून इंद्राला मिळणारं जे सुख आहे ते समान असतं असं म्हणायला येते. त्याच्यासाठी काही प्रमाण देखील नाही आहे. दृष्ट वस्तूनी विरागे, पाहिलेली जी गोष्ट असते त्याच्याबद्दल वैराग्य उत्पन्न होत असते. दृष्ट वस्तूनी विरागे, आयासाभावात, पाहिलेल्या वस्तू, जी गोष्ट आपण पाहिलेली असते त्याच्याबद्दल वैराग्य उत्पन्न होणं हे शक्य आहे. हो का? जे न पाहिलेली गोष्ट आहे त्याच्याबद्दल विरागायचं काय असतंय? जे आपल्या जवळ आहे, जे आपण पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल वैराग्य उत्पन्न होणं हे चांगलं आहे. जी गोष्ट कधी पाहिलीच नाहीये तशा गोष्टीबद्दल वैराग्याचे काय संबंध आहे? दृष्टीत पडलेली गोष्ट जी असते त्याच्याबद्दल नको असं वाटावं, खेद वाचावा, ते असं बरोबर असतं. म्हणून दृष्ट वस्तूंनी विरागे आयासा अभावात, म्हणून काही आयास होत नाही. कच्चे सुख विशेषो दृष्ट, हो गे ते सोडलं, जर सोडून दिलं तरी आपण काहीतरी सुख मिळतं का म्हणलं तर विशिष्ट प्रकारचं म्हणलं तर तेही नाही. म्हणून अन्यत्र ब्रह्मपदात विरक्त ना कश्चित विशेषो दृश्यते, ब्रह्मपदापासून विरक्त झालेल्या गोष्टीला दुसरा अजून काहीतरी विशिष्ट प्रकारचा वैराग्य होतं का म्हणलं तर नाही. इच्छा होती का म्हणलं तरी नाही. आता अनुभव विरुद्धत्वात यत्किंचिदम, हे यत्किंच यत्किंचित म्हणून अनुभवामध्ये येतच नाही तर अनुभवाला विरुद्ध असताना हे देखील काहीतरी थोडस होईल, वैराग्य होईल म्हणलं तर तेही नाही. नरादि ब्रह्मपर्यंतम विमुक्तानां शतोच्छया, माणसापासून प्रारंभ करून ब्रह्मदेवापर्यंत जे विमुक्त झालेले असतात की नाही, त्या विमुक्त लोकांच्या पेक्षाही 100 पटीने जास्त सुख ब्रह्मदेवाला असते. विशेष दुःख हीनानं, पूर्णपणे दुःख ज्यांना नसतंय तशा लोकांना, नित्य आनंद अनुभव भोगत असणाऱ्या लोकांना, हा, त्या आनंदाची काही गरजच नसते. अशा आनंदाची गरज त्यांना कशी लागेल? आपल्या आनंदो मिथोपयुक्त अध्वर्युणाम श्रुतौ, अध्वर्य असतात की नाही, असं अध्वर्यूंना देखील श्रौत कार्य करत असताना जे काही सुख मिळायचं असतं तेवढं सुख त्यांना पुरे असतं, त्याच्याने संतुष्ट असतोय त्यांना. मला त्याचं पाहिजे, ह्याचं सुख पाहिजे, सगळं पाहिजे असं म्हणायची गरज नसते त्याला. म्हणून हरिवंशात सांगितलं याला हे वै तस्मिन उदरम अंतरम कुरुते, ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्या उदराला कारणीभूत असणारी गोष्ट म्हणून लावतो त्यावेळेस ते कारणीभूत असलेली आहे म्हणून सर्व म्हणून ते स्वीकार केला असताना विशेष त्याच्यावर अनुराग वगैरे येत नसतंय. हे तस्मिन निधी विशेषणात, विशेषण दिले सगळ्यात भेद निषेध एव, तर आपल्यामध्ये आणि ह्या अशा लोकांच्या मध्ये भेद म्हणजे असा इच्छा करणं देखील एक चुकीचंच आहे, पण तशी इच्छा देखील त्यांना होत नाही असा अर्थ. अभेदम ईश रूपाणाम भेदम जीवेशयोरपी, ईशांच्या परमात्म्याच्या रूपामध्ये अभेद समजून घ्यावा. अभेद ईश रूपामध्ये अभेद असावा आणि जीव आणि ईशामध्ये भेद आहे असं समजावा. असं जो पाहतो तो त्याची बुद्धी मात्र स्थिर आहे असं समजा, आणि तो भक्तिमान असो मुक्त होतो म्हणून भविष्यात पुराणामध्ये सांगितलं. परम ज्योतिरुपसंपद्य स्वेन रूपेण अभिनिष्पद्यते, परम ज्योती परश्रेष्ठ असणारी ज्योती म्हणजे परमात्मा, उपसंपद्य त्या परमात्म्याला पाहून किंवा परमात्म्याच्या जवळ जाऊन
जो आपल्या रूपापेक्षाही श्रेष्ठ आहे असं संपद्यते. रूपेण अभिनिष्पद्यते. आपल्या रूपाच्या द्वारे त्याला कळतं, अरे हा ही मोठी आहे बरं का, हे सर्व श्रेष्ठ आहे बरं का, असं कळून जातं. त्या असं समजून घेणाऱ्या व्यक्तीला काय म्हणा, उत्तम पुरुष म्हणतात त्याला. तत्र पर्येति जक्षण क्रीडन रममाणा श्रीभिर्वा यानेर्वा. तो त्या ठिकाणी सगळीकडे फिरत असतो, खात असतो, क्रीडा करत असतो, रती करून घेत असतो स्त्रियांच्या बरोबर, यानाच्या बरोबर, अनेक या म्हणजे गाड्या घोडे वगैरे इत्यादी. हे सर्व समासाध्य या लोकांमध्ये आल्यानंतर स्वरूप अभिपद्यते, तर आपलं स्वरूप काय आहे ते स्वच्छपणे दिसून येतं. तसला व्यक्ती जीव हा पर्येती, तर तो सगळीकडे हिंडत असतो. पण सगळीकडे जात असताना विष्णूच्या समीपे तत्व परमात्म्याचा अनुग्रह असल्या कारणाने त्याच्या समोर त्याच्या बरोबर देखील हिंडत असतो तो. त्या परमात्म्याच्या प्रसादात सगळीकडे हिंडतो, फिरतो, खातो. अक्षरवंत कर्णवंत सखायो मनोजवसे मनोजवे श्वसमा बभूव बभू. ऐकतात, ऐकतात, खातात, पितात, सगळं करतात. मनामध्ये असणारी जी गती असते की नाही, मनाची गती जशी असते तसल्या गतीने हिंडत असतात ते. आदज्ञास उपकक्षास उत्ते हृदय स्नात्वा उत्ते तदृशे. आदध्नासः उपकक्षासः, घुटण्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत हृदामध्ये पाण्यामध्ये स्नान करतात. आणि स्वतः आपण किती बुडलो आहे, किती पाणी आहे, काय नाही, किती खोले वगैरे समजून घेतात. हे तेवढं ज्ञान आपल्याजवळ आहे असं समजून घेतात. दुग्ध सागर कहा केचित केचित अश्वत्थ कवा कक्षगा. दुग्ध सागरामध्ये काही लोक असतात, काही लोक अश्वत्थ वृक्षाच्या फांद्यावर असतात. अमृत हृदामध्ये काही लोक पाणी स्नान पित असतात, करत असतात. किंचित पश्यंती, त्या परमात्म्याला दर्शन घेत, परमात्म्याचं दर्शन घेत असतात. त्या सदा की परमात्म्याच्या समीप असणारे लोक सदा अशा ह्या गोष्टी त्याला प्राप्त होत असतात, मिळत असतात. आणि रथ्यम अमृताधितस्थो यह ब्रवीतु य तच्चिकेतत. आणि न रथ्यम, रथाचा आणि म्हणजे ज्या ठिकाणी चाक बसवतात की नाही, ते चाक बसवलेला आणि अमृतात हित असतो. अमृत अब्धीमध्ये पाण्यामध्ये राहत असतात ते. यह ब्रवीतु, या ठिकाणी ते काय विचार करतात, यह चिकेत, हे कोणी केलं असेल बरं, असा विचार करतो. रथ्यम आणि विवाह आश्रित्य, रथ्यम रथाच आणि ज्याप्रमाणे, आणि म्हणजे ज्या ठिकाणी चाक बसवत त्याला आणि म्हणतात. रथाचं चाक बसवायचं जे स्थान आहे त्या स्थानाला आणि म्हणतात. तिथं रथाचं चाक लावलेलं असतं. त्या ठिकाणी आश्रित्य रथमानी आश्रित्य मुक्त सर्वे व्यवस्थित आहे. रथाच्या आणीवर आश्रय करून घेऊन राहणारे मुक्त लोक सगळे व्यवस्थित परमात्म्याच्या बरोबर राहत असतात. विष्णू देव देवेशम नमस्कार स्वयंभला. त्या परमात्म्याच्या, त्या देवेश असणाऱ्या परमात्म्याच्या त्याप्रमाणे रथाच्या चाकाच्या ह्याच्यावर जसं लागून सगळेजण बसलेले असतात. रथाच्या चाकाचे जे स्पार्क्स असतात की नाही, म्हणजे जितके काड्या वगैरे असतात की नाही, ते सगळे तसेच असतात. ते आश्रय करूनच राहत असतात. असा सगळ्यांचा आश्रय जातो. देवदेवेश विष्णू आहे असं समजून घेतात. त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. हरिवंश आदी पुराणामध्ये सांगितलं. तो यत्र विहीयते, त्या परमात्म्याला जे कोणी सोडतो की नाही, असं जागाच्या आणीच्या प्रमाणे असणाऱ्या परमात्म्याला जे कोणी सोडतो, तो येतो विहीयते तत्र इत्यत्र अपि परमात्मैव. परमात्म्याला सोडून देणं, विसरून जाणं याचा अर्थ. शरीरानभिमानीयो हृदय संस्थो जनार्दन. शरीराचा अभिमानी असणारा जो जीव आहे, तर हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याला ठेवून घेऊन अभिमान होतो, त्या देहावर अभिमान ठेवून घेऊन हे जीवस्य नियामका, देहामध्ये असणारा जो परमात्मा आहे
आणि तो परमात्मा सगळ्यांचा नियामक आहे असं समजतो. हम्म तैव सूर्य समजत तोच सूर्यामध्ये राहतो, हंसामध्ये राहतो, हंसामध्ये राहून सो इति श्रुतः. तेच हंसरूपी परमात्म्याचं हे स्वरूप आहे म्हणून जाणून घेतो. हंतृत्वाद हंस नामासो. हंस हे नाव कशाला आहे? हंतृत्वात सगळ्यांचा संहार करतो म्हणून हंस. हंतृत्वात हंस नामासो. तो म्हणजे असावा आहे आता. आणि तो कसा आहे? अहम शब्दवाच्य आहे, कारण त्याला सोडायलाच येत नाही. सगळ्यांच्याकडून सगळ्यांचा संहार व्हायचा असतो त्याच्यात त्यानेच होतो, त्याच्यामुळेच होत असतो. आणि तोच स्वतः मी आहे असं समजून घेतलं तर मग तो हे होऊन जातो. त्या परमात्म्याला मात्र आपण सोडू शकत नाही, पण तो जीव जो त्या परमात्म्याला जाणून घेत नाही तो मात्र हे होत आहे रूपी परमात्म्याला विसरून गेल्यासारखं होतं. ते सूर्य संस्थे ना तो सूर्यामध्ये राहून रूपेण अक्षिणी स्थित सूर्याच्या एका रूपाने प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये राहत असतोय. सूर्यामध्ये असणाऱ्या त्या रूपापासून विभक्तो अक्षिणी तो डोळ्यापासून विभक्त होतो. विभक्त होतो म्हणजे वेगळा होतो. अक्षिणी तशा रीतीने म्हणजे त्या सूर्याच्या रूपाने वेगळ्या रूपाने सूर्य संस्थाधी रूपाच विभक्तो अक्षिणी समस्थित. त्या सूर्यामध्ये असणारं जे रूप आहे तसलंच दुसरं रूप धारण करून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये राहत असतो. गच्छतो म्रियमाणस्य तावभावपि देहता. मरायला लागलेला असताना ते सगळे तो देह सोडून निघून जातात. देह विहाने तो देह त्या देहाचा संबंध त्याने सोडून दिला म्हणलं की नाही. मग अरिष्ट दर्शन, मग त्याला सगळेचे सगळे अरिष्ट दिसून येतात. तदा संचिंतये देवम. मग सगळे अरिष्ट त्याला डोक्यामध्ये येतात, विचारात येतात आणि मग नंतर त्या परमात्म्याचं चांगल्या रीतीने चिंतन करतो. पुरुषोत्तम इत्यादी हरिवंश पुराणामध्ये सांगितले. क्षेत्रज्ञ एता मनसो विभूती जीवस्य माया रचिता नित्या. क्षेत्र म्हणजे इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते म्हणून भगवद्गीतामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या क्षेत्राच्या बद्दल त्या शरीराबद्दल जो जाणतो तो क्षेत्रज्ञ एता मनसो विभूती. मनापासून परमात्म्याची विभूती सगळ्याचे झालेले असतात. माया माया रचित असणाऱ्या जीवाच्या सगळ्या विभूती आहे, म्हणजे जे क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया क्षेत्रज्ञ रूपी परमात्म्यापासूनच प्राप्त झालेले असतात आणि नित्य असतात ते. आणि अनित्य हा आविर्हिताश्चापि तिरोहिताश्च शुद्धो विचष्टे विशुद्ध कर्तु. आविर्हित आविर्भूत झालेले असतात आणि तिरोहित झालेले असतात, म्हणजे प्रकट होतात आणि नष्ट होतात. तिरोहित नष्ट होतात. शुद्धो विचष्टे विशुद्ध कर्तु. पण ते अशुद्ध कर्म न करणारा तो अशुद्ध स्वरूपाने विचार करत असतो. क्षेत्रज्ञ आत्मा पुरुष पुराण. क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा, पुरुष पुराण साक्षात स्वयंज्योती अजय परेश म्हणून त्याला म्हणतात. नारायण आहे, भगवान आहे, वासुदेव आहे. माया आत्मन व्यवधीयमान. आपलं स्वतःच स्वरूप जे आहे आपल्या इच्छेप्रमाणे सगळीकडे अभिव्यक्त करत असतो. भागवतामध्ये सांगितलेलं आहे. स्वेच्छेव आवृतो विष्णू जीवे तिष्ठती सर्वदा. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी परमात्मा आविर्भूत होऊन तसं स्वतःच्या इच्छेनेच त्या ठिकाणी सर्वदा राहत असतो. योसो नियमयन जीवम क्षेत्र. हा परमात्मा जो आहे सगळ्यांचा नियमन करत जीवाच्या मध्ये क्षेत्र या शब्दाने राहत असतो. सांगितलं अशरीर प्रज्ञात्मेती विशेषणाच परमात्मा. शरीर नसणारा प्रज्ञारूपी ज्ञानरूपी स्वरूप असणारा विशेषण हे असल्या कारणाने परमात्मा त्या ठिकाणी राहत असतो. नाही जीवस्य अशरीरत्म अमुक्तस्य. अमुक्त झालेल्या जीवा आत्मा अन्यदार्थम. हॅलो.
येत आहे ना? होय होय येतोय. हा. नाही, जीवानंदस्य आरती उपपद्यते. आरती म्हणजे दुःख. हा, आरतीबाई. आरती म्हणजे दुःख. आरती म्हणजे दुःख नाही. आरती. आरती आरती म्हणजे दुःख. दुःख जे प्राप्त होत, ते सगळं जीव जो असतो की नाही, त्या जीवालाच दुःख होतं. त्या जीवाने जोपर्यंत देहाशी संबंध ठेवून घेतलेला असतो तोपर्यंत त्याला दुःख होत असतं. आणि त्या व्यक्तीला दुःख होणं किंवा न होणं हे सगळे क्षेत्रज्ञ रूपी परमात्म्याच्या हातात असते. क्षेत्रज्ञ आत्मा पुरुष पुराण साक्षात स्वयं ज्योती रजा परेशा नारायणो भगवान वासुदेव तो आहे आत्मनिर्वधीयमान. भागवतामध्ये असं सांगितलं बरं का. स्वेच्छेव आवृतो विष्णू. स्वतःच्या इच्छेने परमात्मा आवृत झालेला असतो. जीवांच्या मध्ये राहत असतो. किंवा तो नियमन जीवन, प्रत्येक जीवाला नियमन करावं की कंट्रोल करावं की, पण परमात्मा त्या ठिकाणी क्षेत्रज्ञ रूपाने राहतो. अशरीर प्रज्ञात्मेदी विशेषणाचे परमात्मा. अशरीर हा आहे, प्रज्ञात्मा आहे, विशेषण असे सगळे परमात्म्याला विशेषण असल्या कारणाने जीवाला सोडून दुसराच परमात्मा आहे. जीवन असतो. जीवस्य अशरीरत्वम. जीवाला जे आहे शरीर वगैरे असतं, पण त्या परमात्म्याला, परमात्मा नावाच्या जीवाला कोणतंही शरीर वगैरे नसतं. देशत आत्मा अंतर्याम्य अमृत म्हणून याप्रमाणे अनेक मंत्राच्या द्वारे हे कळून जातं. तो वेगळा आहे. बाकी सगळे जीव जे आहेत दुःखाने संपन्न आहेत. सर्वेषां सर्वेषां भतानाम अंतः भूतानाम, सगळेच्या सगळे प्राणी लोक जे आहेत की नाही, त्यांच्या आतमध्ये श्रीहरी परमात्मा राहत असतो. आणि जीवादन्याच्या आतील उपपद्धती. जीवाला सोडून दुसऱ्या कोणाला तरी दुःख असतो असं योग्य नाही. जीवालाच होत असतं. सर्वेषां भूतानाम अंतरा पुरुष अपर अंतरा पुरुष अपरुष अपुरुष असं आत्मेती विद्यात. म्हणून जो जीवाशी त्या शरीराशी संबंध घेऊन राहिलेला असतो तो जीव. आणि त्या जीवाला सोडून जितके कोणते पुरुष आहेत की नाही, म्हणजे ते परमात्म्याचे रूप आहेत, ते आत्मशब्दाने वाच्य आहे म्हणून श्रुती आहे. ब्रह्मादयो ही भूतानी तेषाम अंतर्गतो हरी. ब्रह्मा अधिक सगळे भूतामध्ये येतात. सगळ्यांच्या अंतर्गत असणारा श्रीहरी आहे. सगळ्यांच्या मध्ये एकाच रीतीने राहतं. सर्व प्राणींच्या ठिकाणी देखील एकाच रीतीने. वेदाच्या द्वारे त्याचं तत्व काय आहे ते कळून जातं. म्हणजे मुख्य सती लक्षणा नाम युज्यते. मुख्य व्यक्ती असताना लाक्षणिकता त्याच्यासारखे म्हणून अशा रीतीने म्हणायला जावं. ते मुख्य जिथं असते तेच राहतं. म्हणजे मुख्यतः एव जीवेशयो ऐक्यम युक्तम. मुख्य असणाऱ्या परमात्म्याच्या बरोबर जीवाचं ऐक्य कधीच होऊ शकत नाही. जीवेशयो ऐक्यम न युक्तम. प्रत्यक्ष विरोध हा देव, कारण प्रत्यक्षपणे पाहिलं तरी विरोध होतो. आम्ही विद्वान अमृत एव दीनान्य पंथा अयनाय विद्यते. त्या परमात्म्याला अशा रीतीने जो कोणी जाणतो तो अमृत लोकाला जातो, ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही वेदमंत्र सांगत आहेत. सहस्रशीर्षत्वादी सर्वे सत्व सर्वज्ञाय स्व इत्यादी ज्ञानादेव सहस्रशीर्षा इत्यादी लक्षणामुळे सगळ्यांचा तो ईश आहे. सगळ्यांच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे. सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ ज्ञान इत्यादी आहे त्याला. मोक्ष म्हणजे हा वेगळा आहे तसा. तसलं सुख देणारा तो आहे म्हणून मोक्ष. मोक्षामध्ये असणाऱ्या लोकांना सगळं अशा प्रकारचं ज्ञान असते. अनन्य योगे ना, असा दुसरा कोणी नाही म्हणून समजून घ्या. न चैत्र न असं ऐक्य ज्ञान मुक्त आणि तो परमात्मा आणि तुम्हाला शरीरामध्ये सगळ्यांच्यावर नियमन करून राहणारा परमात्मा वेगळा आहे असं समजून घ्या. तोच परमात्मा सगळं काही सृष्टी करतो, पालन करतो, संहार करतो. पुरुष एवेदम सर्वम इत्यादी इत्यत्रापि सर्वेश तत्त्वमेव उक्तम. सगळ्यांचा ईश परमात्मा नियमन करणार परमात्माच आहे असं सांगितलं ते. तथा अमृतत्वस्य अतः ईशानः पृच्छति. कुठ अमृतत्वस्य उत, खरं सांगायचं म्हणजे ह्या लोकांचं जसं आहे तसं अमृत म्हणजे मुक्त झालेल्या लोकांचा देखील नियामक तोच आहे असं वाक्य तेच आहे. उदा अमृतत्वस्य ईशानो नातिर्वहती वगैरे.
पुरुष सूक्तात सांगितलेलं आहे. पुरुष एवेदम सर्वम भूतम भव्यम भवच्चेत. भूत भव्य भवत असणारे जे काय आहे ते सगळं परमात्म्याच्या मुळेच होतं. तरी यत्वा न चा म्हणजे परमात्म्याच असा कारणाने दुसरे कोणीही तसल्या स्वरूपाने युक्त होत नाहीत किंवा कोणी तसे नियामक होऊ शकत नाही. भूत भव्य आदी जातस्य मुक्तानामपि चेष्टरा सगळ्यांना ईश्वर आहे परमात्मा. इत्युच्यते शुद्ध विष्णू याप्रमाणे वेदामध्ये विष्णू परमात्म्याची महिमा सांगितली असल्या कारणाने तो परमात्मा विष्णू पुरुषोत्तम आहे असं भारतामध्ये सांगितलं. तस्मात् उत्तम इति सम्यक स्नेह युता मती. परमात्मा सगळ्यांच्या पेक्षाही उत्तम आहे असं भक्तिपूर्वक जी बुद्धी असते की नाही ती बुद्धी स्थिर बुद्धी म्हणतात त्याला. स्थिर बुद्धी सुस्थिरा भक्ती उद्दिष्टा तया मोक्ष सुस्थिर असणाऱ्याची भक्ती त्यालाच म्हणतात. आणि त्या भक्तीच्यामुळे मोक्ष होतो, दुसऱ्या गोष्टीपासून होत नाही. तया मोक्ष भवत्येव त्याच्यामुळेच मोक्ष होतो. साचेत पूर्ण सुयोग्यता आपल्या योग्यतेला अनुसरून तो मोक्ष होण्याची जी योग्यता आहे की नाही पूर्ण झाली असताना स्वतःच्या योग्यतेने त्याला प्राप्त होतो. अपरोक्ष ज्ञानाच्या बरोबर पूर्ण असणाऱ्याची भक्ती त्याला प्राप्त झाली असं म्हणतात येत. अपरोक्ष दृष्टीच्याबी महाचार्य दर्शन महाचार्य जितके असतात त्यांच्या सांगितलेल्या मार्गाला अनुसरून जे लोक वागतात चालतात त्या लोकांनाच अपरोक्ष ज्ञान होतं. तो बियन मोक्ष नियतम मनसा समुदीय. नियत असणारं मन नियत असणारं मोक्ष म्हणजे मनाने लागावं लागतं, मनाला कळावं लागतं. तस्य दर्शन तो याची मुक्ती नाशतात तसं त्या परमात्म्याच्या दर्शनामुळेच मुक्ती होती. त्याच्याशिवाय काही मोक्ष मिळतच नाही. ध्यानांच्या गुरुशुश्रांच्या तशा प्रकारची मुक्ती अपरोक्ष ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर त्यांनी काय करावं? ध्यान करावं. काय गुरु शुश्रूषा करावी. नित्य नैमित्तिक क्रिया आपल्या बरोबर करावे, बरोबरपणे करावे. तीर्थ दान जप इत्यादी स्वाध्याय अध्ययन हरिकीर्तन हे सगळे करावेत. द्वादशादी व्रत करावेत. तुलसी अध्ययी अध्ययी हे तुलसी अधिकारी अर्चना करावी परमात्माची. सर्व भक्त्याचं उद्दिष्ट हे सगळं भक्ती प्राप्त व्हावी याकरता केले जात असतात. सर्व भक्त्याचं उद्दिष्टम निष्फलंतु तया विना. हे सगळं केल्याशिवाय काही केलं तरी सगळं व्यर्थ हो म्हणजे त्याला काही फळ मिळत नाही. विष्णू भक्ती येतो मुक्ती याती अन्य कथंजन. विष्णू भक्तीने युक्त असणारा मनुष्य मुक्त होतो, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने होऊ शकत नाही. हे तर अन्यत्व शास्त्र ह्याला सोडून बाकीचे जे काही शास्त्र आहे ते केलं काय न केलं काय तसं असते. विष्णू भक्ती ज्याच्यामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते, वाढू शकते, तसले कार्य करावे. विष्णूवर भक्ती मृते मुक्ती जीवा भेदो हरे रवी. जीवाची परमात्माचा भेद आहे असं कधीही समजून घ्या. समजून घेतलं तर शिव ब्रह्मादी साम्य म्हणजे फक्त परमात्म्याची भेद म्हणून अभेद आहे असं समजू नये. शिव ब्रह्म इत्यादिकांच्या बरोबर देखील आपलं साम्य आहे असं कधी समजू नये. किंवा परमात्मा हा शिव ब्रह्म इत्यादिकांशी समान आहे असं म्हणून देखील विचार करू नये. असं समजून गेलं म्हणजे मोहासाठी उत्पन्न झालेलं आहे. दैत्य लोकांना अशा प्रकारचा मोह उत्पन्न होण्यासाठी म्हणून विष्णू परमात्म्याशिवाय सगळेच्या सगळे असमान आहेत, हीन आहेत असं समजून घेऊन शास्त्र वगैरे तशा रीतीने चिंतन करणारे जे आहेत ते लोक सगळे वेद पाठ इत्यादी न करता, पितृकार्य वगैरे न करता उग्र असणारे तपश्चर्या करणं, नियम वगैरे पालन करणे, भूतदया इत्यादी दाखवणे, गुरु शुश्रूषा इत्यादी करणे, हे सगळे केलं तरी देखील सगळ्या धर्माच्या सगळ्या वर्णाश्रमामध्ये जे जे सांगितलं आहे ते विष्णू परमात्मा पर असेल तर योग्य आहे. ज्ञान ध्यान इत्यादी देखील क्रिया योग्य रीतीने करायला पाहिजे. आचरिते ही जनार्दन म्हणून जड अजड इत्यादिकांच्या मध्ये देखील तसं बघून घ्यावं. न यानते मग असं जर करणारे असतात ना ते लोक कधी उत्तम स्थानाला जाऊ शकत नाही, त्यांना श्रेय कधी मिळत नाही.
विष्णू परमात्म्याच्या अनुग्रहामुळे सगळ्यांनाही श्रेय प्राप्ती होते. ध्यान ध्यान आहे. विष्णू द- वायू हे झालं, ते सगळं झालंय. खरी आहे. खाली नाही, हे आता करायचंय ना हे. असं आहे. हा, विष्णू वायू गिरीश इंद्र देव विप्र क्रमाने सगळ्यांच्या मध्ये भेद असतो. त्यांचं सामर्थ्य दुसऱ्यांचं सामर्थ्य एकच होऊ शकतच नाही. देवतांचे सामर्थ्य देखील त्यांना मिळू शकत नाही. सगळे गुण देखील विष्णू परमात्म्याच्या मुळेच त्यांना प्राप्त झालेले असतात. विष्णू परमात्म्याच्या पेक्षाही जास्त उच्च असणारे गुण देवतांच्या मध्ये असतात असं कधीच समजून. एक अन्यत्व शास्त्र असं जे सांगत असते त्या शास्त्राला सोडून जे काही शास्त्र आहे ते आसुर विमोहनम, म्हणजे असुरांना मोह उत्पन्न करण्यासाठी असतात सगळे. तस्मात म्हणून सर्वोत्तम विष्णू निश्चित परम म्हणजे सर्वोत्तम असणारा कोण आहे, विष्णू परमात्मा आहे असा निश्चय करून घेऊन परमश्रेष्ठ असणाऱ्या त्या विष्णूला शरण जावा म्हणून हरिवंशाधिकामध्ये सांगितलंय. तुला पुरुष दानाद्ये लक्ष्मी साधी बहिर्मुखै मखै हे वाराणसी प्रयागादी तीर्थस्नानादी प्रिये. म्हणजे तुला पुरुष दान, अश्वमेधादी करणं, यज्ञ करणं, वाराणसीला जाणं, प्रयागादीला जाणं, महाकुंभमेळ्याला जाणं, हे तीर्थादी स्नान इत्यादिकांनी हे प्रिये. हं? गया श्राद्धादि पितृ वेद पाठादि जपै गया श्राद्ध करणे, पितृ श्राद्ध करणे, वेद पाठ इत्यादी करणे, जपतप करणे, तपश्चर्या वगैरे करणे, उग्र असणारे नियम पालन केले, भूतदया दाखवली, गुरु शुश्रूषा केली, सत्य असणारे सत्यपणे वागावं, धर्म वर्ण आश्रम आदिकांच्या मध्ये उचित असणाऱ्या गोष्टी करावेत, ज्ञान ध्यान वगैरे इत्यादी सम्यक रीतीने आचरण करावे. हे ते जन्मभी नयांते तत्परम श्रेयो, ते परम श्रेष्ठ असणारं स्थान विष्णू परमात्माच्या अनुग्रहाशिवाय मिळणं शक्यच नाही. सर्व भावही रणाश्रित पुराण पुरुषोत्तम, सगळ्या रीतीने सगळ्या भावनेने परमात्म्याला पुरुषोत्तम असणाऱ्या पुराण असणाऱ्या त्या परमात्म्याला शरण गेल्याशिवाय काहीही मिळत नाही. भाव म्हणजे काय? भक्ती. भाव भक्ती समुद्दिष्ट तत्वान भावुक उच्चते. त्या भक्तीने युक्त असणाऱ्या माणसाला भावुक म्हणतात. तर तसे पुराणामध्ये सांगितलं. मुक्तानाम सिद्धानाम नारायण सुदुर्लभ प्रशांत. मुक्त असणारे जे लोक सिद्ध लोक जे असतात ते सगळे नारायणपरायण असतात. नारायणाला सर्वश्रेष्ठ असं जाणून घेतात. सुदुर्लभ प्रशांत आत्मा कोटी महाभार महामत आहे बाबा. तर तसलं स्वरूप मिळणं, तसला अवस्था येणं शांत चित्त असणाऱ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही कोटी जन्म कोटी लोकांना जरी घेतलं तरी नसतात. भागवतामध्ये सांगितलं आहे. अरे नमः. परायण शब्दाचा विशेष अर्थ सांगायला पुढे सांगतात. उद्याही आहे 28.